नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. आणि मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आजचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. तुम्ही जर पोलीस भरती, तलाठी आणि इतर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला करंट अफेअरसाठी दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही, कारण की इथेच तुम्हाला बिलकुल एक्झाम रिलेटेडच शिकवले जाणार आहे. चला तर मग सुरू करूया आपण आजचा आपला प्रश्न क्रमांक पहिला. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026मध्ये सर्वात तरुण मुख्य वक्ता कोण ठरलेला आहे? अजय शर्मा, रणवीर सचदेवा, अद्वैत कोळी, विहान तल्या. तर याच्यामधून बघा, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026मध्ये रणवीर सचदेवा हा सर्वात तरुण मुख्य वक्ता ठरलेला आहे. आणि ही इंडिया इम्पॅक्ट समिट नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये सुरू झाली होती. आणि हा रणवीर सचदेवा अवघ्या 8 वर्षाचा आहे. याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आरोग्य क्षेत्रात कसे बदल घडवून आणता येईल याच्यावर भाषण दिले होते. तो या परिषदेच्या आजवरचा सर्वात तरुण मुख्य वक्ता ठरलेला आहे. हे संमेलन भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते. भारतात AIचा वापर शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कसा वाढवता येईल याची चर्चा याच्यावर करण्यात आलेली आहे. या समिटमध्ये AI फॉर ऑल या संकल्पनेवर भर दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. चर्चेत असलेले पेमेंट ॲग्रिगेटर लायसन्स कोणत्या संस्थेने प्रदान केलेले आहे? तर सेबी, अर्थ मंत्रालय, नीती आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँक. तर याच्यातून आपलं उत्तर भारतीय रिझर्व्ह बँक हे आहे. बघा, पेमेंट ॲग्रिकल्चर म्हणजे अशा कंपन्या ज्या ई-कॉमर्स साईटच्या आणि ग्राहकांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीचा दुवा म्हणून काम करतात. या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी RBIने हे लायसन अनिवार्य केलेले आहे. तर आपण आता RBIबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, RBIची 1 एप्रिल 1935मध्ये स्थापना झाली होती. याच्यासाठी कायदा हा भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934नुसार हिल्टन यंग या कमिशनच्या शिफारशीवरून RBIची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्यानंतर याचे 1 जानेवारी 1949मध्ये याचे राष्ट्रीयकरण झाले. सुरुवातीला कोलकाता येथे याचं मुख्यालय होतं. त्याच्यानंतर 1936 पासून ते मुंबई येथे झालं. वर्तमान याचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत आणि हे 25वे गव्हर्नर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे. भारतीय नौदलाच्या नवीन प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? INS तरंगीश, सुदर्शनी, कृष्णा आणि गोदावरी. याच्यामधून आपलं INS कृष्णा हे अगदी बरोबर उत्तर आहे. बघा, INS कृष्णा हे जहाज कृष्णा नदीच्या नावावर ठेवले आहे आणि याचा वापर भारतीय नौदलातील कॅडेट्सना समुद्रातील वातावरणाची ओळख करून देणे आणि प्रशिक्षणासाठी याचा वापर कसा होईल हे पूर्णपणे भारतामध्ये निर्माण झालेले आहे. त्याच्यानंतर बघूया आपण प्रोजेक्ट 15B आणि प्रोजेक्ट 75 याच्याद्वारे पण भारताने काही स्वदेशी जहाज निर्माण केलेले आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट 15Bमध्ये 4 जहाजांची निर्माण केली आहे. त्याच्यामध्ये INS विशाखापट्टणम, INS मर्मगाव, INS इम्फाळ, INS सुरत हे 4 जहाज निर्माण केलेले आहे आणि हे भारतातील शहरांच्या नावावर ठेवलेले आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट 75मध्ये INS कलवरी, तर INS खांदेरी आणि INS करंज, INS वेला आणि INS वागीर तसेच INS वाक्षीर हे निर्माण केलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. भारताची आगामी जनगणना कोणत्या वर्षापासून डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहेत? तर याच्यामध्ये 25, 26, 27 आणि 28 आहे. तर याच्यामधून 2026 हे आपलं उत्तर आहे. तर बघा, जी 2021ची जनगणना होती ते कोरोनामुळे लांबवण्यात आली आहे. आता 2026मध्ये होणारी ही जनगणना पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. याच्यामध्ये मोबाईल ॲप आणि ऑनलाईन पोर्टलचा वापर करून ही माहिती संकलित केल्या जाईल, ज्याच्यामुळे आकडेवारी लवकर उपलब्ध होईल.
त्याच्यानंतर आपण जनगणनेबद्दल थोडीफार माहिती बघूया. तर भारताची पहिली जनगणना 1872मध्ये लॉर्ड मेयो यांनी केली होती. त्याच्यानंतर 1881 पासून लॉर्ड रिपनच्या काळापासून दर 10 वर्षांनी नियमितपणे ही जनगणना होऊ लागली. त्याच्यानंतर 2011ची जी जनगणना आहे ते आपली भारताची 15वी जनगणना असून आणि स्वातंत्र्याची 7वी जनगणना आहे. त्याच्यानंतर जे 2011मध्ये जनगणना झाली त्याचे जनगणना आयुक्त म्हणून सी चंद्रमौली हे होते. मित्रांनो, भारताची भारताची नसता महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या म्हटलं तर 11.24 कोटी ही आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर सर्वात कमी लोकसंख्याचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग हा आहे. तर भारताची लिंग गुणोत्तर 929 आहे आणि सर्वात जास्त साक्षर जिल्हा म्हणून मुंबई उपनगर आहे. तर भारतामध्ये बघितलं तर सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशची आणि सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीमची आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त साक्षर हे केरळ राज्य आहे, ज्याच्यामध्ये 94% लोक हे शिक्षित आहे आणि सर्वात कमी साक्षर हे बिहार ठरलेले आहे, ज्याच्यामध्ये फक्त 61.8 एवढीच शिक्षित लोक आहेत. त्याच्यानंतर सर्वात जास्त घनत्व बघितलं तर हे सुद्धा बिहारमध्येच आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. आंध्र प्रदेशतील कोणते शहर ड्रोन सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे? तर याच्यामध्ये अमरावती, ओरवाकल, विजयवाडा आणि तिरुपती आहे. तर याच्यामधून आपलं उत्तर ब अगदी बरोबर ठरणार आहे, जे ओरवाकल. तर बघा, ओरवाकल ही पहिली ड्रोन सिटी ठरणार आहे आणि हे आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यामध्ये आहे. आणि या शहरात ड्रोनचे उत्पादन, चाचणी आणि ड्रोन पायलटचे प्रशिक्षण दिले जाईल. भविष्यात ड्रोन तंत्रज्ञानाचे हे मोठे केंद्र बनणार आहे. त्याच्यानंतर आपण आंध्र प्रदेशबद्दल थोडीफार माहिती बघूया. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1953मध्ये झाली होती आणि हे भाषेच्या आधारावर निर्माण होणारे प्रथम राज्य ठरले होते. त्याच्यानंतर याची राजधानी अमरावती, तर मुख्य भाषा तेलुगू म्हणून वापरली जाते. तर इथले मुख्यमंत्री आहे चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल एस अब्दुल नजीर हे आहेत. तर याच्या शेजारी छत्तीसगड, उडीसा, कर्नाटक आणि तेलंगणा आहे. तर समुद्र किनाऱ्यामध्ये हे पूर्वी बंगाल याच्या साईडला आहे. गुजरातनंतर दुसरा सर्वात लांब समुद्र किनारा हा आंध्र प्रदेशला लागलेला आहे. तर इथे आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे आहे आणि याच्या आधी माजी चंद्रमोहन नायडू हे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. महाराष्ट्र राज्यातील पहिले AI विद्यापीठ कोठे स्थापित करण्यात आलेले आहे? तर बघा, महाराष्ट्र जे आहे हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. आता रायगड जिल्ह्याचा उल्लेख आल्यामुळे आपल्याला माहिती आहे की रायगडला भाताचे कटोरे म्हणून ओळखले जाते. आता आपलं उत्तर बरोबर आहे, कर्जन रायगड. तर बघा, इथे जे युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहे तिचे नाव आहे युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी. इथे आर्टिफिशियल इंटेलिजंट, डेटा सायन्स आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीवर आधारित पदवी कोर्सेस शिकवल्या जाणार आहे. येथे केवळ संगणकच नाही तर विज्ञान आणि AIचा वापर बिझनेस, डिझाईन आणि मानवता क्षेत्रात कसा वापर करता येईल याचे शिक्षण दिले जाईल. याच्यामध्ये स्पेशलाइज अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेससुद्धा उपलब्ध राहणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. भारताचा पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब बोगदा कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? तर गंगा, गोदावरी, नर्मदा आणि ब्रह्मपुत्रा आहे. तर याच्यामध्ये आपलं उत्तर ब्रह्मपुत्रा हे आहे. तर बघा, याची एकूण लांबी सुमारे 33.60 किलोमीटर राहणार आहे आणि नदीच्या खाली सुमारे 15.79 किलोमीटर लांबीच्या ट्विन बोगदा असेल. हा बोगदा गोहपूर आणि नुमालीगड या दोन्ही शहरांना जोडते.
यामुळे ईशान्य भारताला प्रवासाचा वेळ अगदी कमी होईल. यामुळे देशाची संरक्षण सज्जता आणि व्यापार कनेक्टिव्हिटी मजबूत होणार. याचा खर्च जर बघितला तर या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सुमारे 18,662 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय लष्करांचा वग्रघात सराव कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर तो आहे बी, राजस्थान. इथे हा सराव सुरू झालेला आहे. तसेच आपण भारताचे युद्ध अभ्यास कोणाकोणासोबत होत आहेत ते आपण बघूया. तर बघा, युद्धाभ्यास दोस्ती हा भारत आणि श्रीलंका व मालदीव यांच्यामध्ये होते. तर डेझर्ट सायक्लोन 2 हा भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामध्ये होते. तसेच सूर्यकिरण ही भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये होत असते. आणि ऑसिंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होते. तर विम्बेक्स हा भारत आणि व्हिएतनाम. तसेच अजय वॉरियर भारत आणि ब्रिटन. तर कोकणसुद्धा भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये हा युद्धाभ्यास होते. आणि मित्रशक्ती तसेच स्लिनेक्स हा भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा युद्धाभ्यास केला जातो. आणि समुद्रशक्ती भारत आणि इंडोनेशिया. तर जुलै स्टॉर्म हा सुद्धा रशियाचा आणि भारताचा मिळून अभ्यास आहे. तसेच बोंगो सागर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होतो. तर शक्ती, वरुण, गरुड हे भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये हा युद्ध अभ्यास आहे. आणि शिन्योमेत्री, धर्म गार्जियन, वीर गार्जियन, जिमेक्स हे भारत आणि जपान यांच्यामध्ये हा युद्धाभ्यास केला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघितला तर केरळमधील पहिले पूर्णपणे अंध महिला न्यायाधीश कोण बनणार आहे? तर याच्यामध्ये ही जी धन्या नॅथन आहे ही पहिली न्यायाधीश बनणार आहे जी अंध आहे. तर बघा, धन्या नॅथन या केरळच्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या पूर्णपणे दृष्टिहीन महिला ठरल्या आहे. याची निवड जशी आपली MPSC असते तशी इथे KPS यांनी केलेली आहे. त्यांनी केरळ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची निवड मुन्सिफ मॅजिस्ट्रेट पदासाठी झालेली आहे. मित्रांनो, हे केरळ सरकारने नुकताच या नियुक्तीबद्दल अधिकृत आदेश दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 जो आपला शेवटचा प्रश्न आहे, इटलीमध्ये आयोजित 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक्समध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावलेले आहे? तर ते आहे नॉर्वे. यांनी याच्यामध्ये प्रथम स्थान मिळवलेले आहे. तर इटलीमध्ये आयोजित 2026 हिवाळी ऑलिम्पिक्समध्ये नॉर्वेने पहिले स्थान प्राप्त केलेले आहे. नॉर्वेने विक्रमित 18 सुवर्ण पदक आणि एकूण 41 पदकासह तालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे. अशा प्रकारे नॉर्वेने सलग 4थ्यांदा हिवाळी ऑलिम्पिक्सच्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. याच्यातील पहिले स्थान नॉर्वेला जे 18 सुवर्ण आहे त्याच्या आणि एकूण 41 पदे मिळवली आहे. तसेच दुसऱ्या स्थानावर युनायटेड स्टेट यांनी 12 सुवर्ण आणि एकूण 33 पदके मिळवली आहे. तिसऱ्या स्थानावर आहे नेदरलँड जे 10 सुवर्ण आणि एकूण 20 पदके मिळवली आहे. आणि येथील यजमान आहे जे इटली हे 4थ्या स्थानावर राहिलेले आहे. तर मित्रांनो, आता इथे आपले महत्त्वाचे 10 प्रश्न संपलेले आहे. मित्रांनो, शिकवण्यात जर काही गडबड झाली असेल तर माफ करा आणि आपण भेटूया उद्या पुन्हा.